नमस्कार. अन्नपूर्णा चव गृहिणीच्या हातची या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत खरवस लाडू कसे बनवायचे. असेच अप्रतिम दिसणारे आणि तशाच अप्रतिम चवीचे लाडू कसे बनवायचे ते आपण इथे पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग बघूयात असे खरवस लाडू कसे बनतात. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे चिकाचे दूध. याआधी आपण चिकाच्या दुधापासून गोड खरवस कसा बनवायचा हे पाहिले आहे. अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हा खरवस बनवून घ्यायचा आहे. फरक फक्त इतकाच आहे की लाडवासाठी आपण जो खरवस बनवणार आहोत त्याच्यासाठी हे चिकाचे दूध आहे असेच आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये इतर कोणतेही दूध घालण्याची आवश्यकता नाही. जेव्हा आपण हा खरवस बनवून तयार होतो तेव्हा तो गोड खरवसापेक्षा थोडासा कडक असतो. तयार झालेल्या खरवसाचे अशा प्रकारे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत आणि ते तुकडे अशा पद्धतीने आपल्याला किसणीवर किसून घ्यायचे आहेत. तुम्ही इथं बघू शकताय की आपला खरवसाचा किस हा अशा पद्धतीने लांबट असा पडलेला आहे आणि हेच टेक्स्चर लाडवांना आपल्या अप्रतिम असं बनवतं. तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व खरवसाच्या तुकड्यांचा किस पाडून घ्यायचा आहे. तर अर्धा लिटर चिकापासून आपल्याला सर्वसाधारणपणे 250 ते 300 ग्रॅम इतपत खरवस मिळतो. आपल्याला इथं प्रमाण कसं घ्यायचं आहे बघा. तुमचा जेवढा खरवसाचा किस पडला असेल अगदी तेवढ्याच प्रमाणात आपल्याला साखर घ्यायची आहे. इथे मी 1 वाटी खरवसाचा किस घेतलेला आहे आणि तेवढीच मोठी वाटी साखर घेतलेला आहे आणि सुगंधासाठी चवीसाठी इथं वेलची पावडरसुद्धा घेतलेली आहे. अशा पद्धतीने गॅसवर आपल्याला एक कढई गरम करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला खरवसाचा किस आणि साखर टाकून घ्यायचे आहे. आता हे मिश्रण आपल्याला हलवत राहायचं आहे, पूर्ण एकजीव करायचा आहे. सुरुवातीला गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवायची आहे आणि सतत हलवत राहायचं आहे. अगदी 5 मिनिटात या साखर पूर्ण ही खरवसामध्ये विरघळून जाईल आणि हळूहळू त्याचा पाक व्हायला सुरुवात होईल. सतत हलवत राहणं इथं गरजेचं आहे. तुम्ही बघू शकताय की इथे आपली साखर आता विरघळलेली आहे. आता ही प्रोसेस करताना आपल्याला मध्येच गॅस चालू ठेवून कुठेही जायचं नाही आहे आणि सतत हलवत राहण्याचा कंटाळासुद्धा करायचा नाही आहे. ही प्रोसेस करताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी इथे मीडियम ठेवायची आहे. याआधी अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये मी खरवस कसा बनवायचा याची सविस्तर माहिती सांगितलेली आहे. त्याची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेली आहे. तुम्ही नक्की जाऊन पाहू शकताय. तर इथे आपली साखर आता या खरवसामध्ये पूर्ण विरघळलेली आहे आणि इथे हा आपल्याला असा एक गोळा तयार होताना आपल्याला दिसत आहे. ही स्टेज फार महत्त्वाची आहे. थोड्याच वेळात आपलं मिश्रण हे लाडू बनवण्यासाठी तयार होईल. त्यामुळे सतत हलवत राहणं गरजेचं आहे. नाहीतर इथं हे मिश्रण आपल्याला कढईला लागून ते करपून जाऊ शकतं. त्यामुळं ही काळजी घेणं गरजेचं आहे. आणि इथे आपल्याला थोडासा मिश्रणाचा रंगसुद्धा बदललेला दिसत आहे. हे मिश्रण आता पूर्णपणे एकजीव झालेलं आहे आणि त्याचा एक गोळा इथं बनत आलेला आहे. आता हे तयार झालेले मिश्रण आपल्याला खाली उतरवून एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. ताटात काढल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये वेलची पावडर मिक्स करून घ्यायची आहे. वेलची पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आता जर का तुम्हाला इथे लाडू बनवायचे नसतील तर जेव्हा आपण ताटामध्ये हे मिश्रण काढतो याच स्टेजला इथे आपल्याला हे मिश्रण असेच थापून घ्यायचे आहे आणि थंड झाल्यानंतर त्याच्या आपल्याला वड्यासुद्धा आपण इथं पाडू शकतो. जर का मिश्रण थंड झालं तर ते मोकळं होतं आणि त्याचे लाडू वळत नाहीत. त्यामुळे अगदी 5 मिनिटाच्या आतच आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता इथे मी हे लाडू अगदी सहजपणे हा लाडू वळलेला आहे. आपल्या मुलांना नेहमीच बाहेरील गोड पदार्थ खाऊ घालण्यापेक्षा कधीतरी घरी बनवलेला हा गोड पदार्थ, हेल्दी गोड पदार्थ मुलांना नक्की खायला द्या. त्यांनाही नक्कीच आवडेल.
प्रोटीन्सनी समृद्ध असलेला हा चीक सहजासहजी उपलब्ध होत नाही. त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्हाला हा चीक मिळेल तेव्हा हे लाडू नक्की करून पहा. अशा पद्धतीने इथे सर्व लाडू आपले तयार झालेले आहेत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल हे कमेंट करून नक्की सांगा. आणि घरच्यांची काळजी घेण्याबरोबरच स्वतःची देखील काळजी घ्या. धन्यवाद.